नमस्कार. सुधाज फूड रेसिपीमध्ये आज आपण महाराष्ट्राची लोकप्रिय अशी सुरळीची वडी आणि गुजरातची खांडवी याची रेसिपी पाहणार आहोत. ही वडी म्हणजे सुगरणीचा कस लागतो असं म्हणतात, पण एक ट्रिक मी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे अजिबात काही कस वगैरे लागणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही सुरळीची वडी आणि कमी मेहनतीमध्ये, म्हणजे कढईमध्ये खूप वेळ आपल्याला ते पीठ शिजवत बसावं लागतं असं न करता कुकरमध्ये अगदी कमी मेहनतीमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी नवीन शिकणारे देखील ही सुरळीची वडी एकदम पातळ, मऊ, लुसलुशीत आणि खमंग असं बनवू शकतात. ती आपण पाहणार आहोत. आणि ही ट्रिक आत्तापर्यंत कुणीही तुम्हाला दाखवली नसेल, सांगितली नसेल, कारण मी ही स्वतः खूप ट्रायल अँड एरर करून तयार केलेली आहे. तर यासाठी बघा, इथे मी 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे. कोणतंही बेसन घ्या, घरी दळलेलं असू दे किंवा विकतचं डाळीचं पीठ असू दे. आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण ताक घ्यायचं आहे. शक्यतो ताजं ताक घ्या, जास्त आंबट ताक घेऊ नका. आणि त्याच वाटीने 1 वाटी भरून आपल्याला पाणी मिसळायचं आहे. बघा, प्रमाण पण किती सोपं आहे. आणि चिमूटभर आपल्याला त्याच्यामध्ये हळद, 1 पाव छोटा चमचा हिंग पावडर, चवीनुसार मीठ, आणि जर ताक आंबट असेल तर थोडीशी साखर देखील घाला. माझं आता हे ताजंच ताक आहे, त्यामुळे मी इथे साखर नाही घातलेली. आणि हे सगळं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. मी इथे हँड बीटर वापरलेला आहे. तुम्ही चमच्याने कालवू शकता किंवा हे सगळं मिश्रण मिक्सरच्या ज्युसरमध्ये घालून त्याला देखील फिरवून घेऊ शकता, म्हणजे अजून मेहनत कमी. फक्त मध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशी मस्त याची पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने. आता कुकरचा डब्बा किंवा कुकरमध्ये मावेल असं एखादं पातेलं किंवा डबा की ज्याला झाकण आहे असं भांडं घ्या आणि जो कुकरमध्ये बसेल त्यामध्ये हे सगळं पातळ असं डाळीच्या पिठाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण. बघा, असं स्पॅच्युलानी सगळं काढून घेऊयात, म्हणजे आपलं पीठ थोडं देखील वाया जाणार नाही. आपण जे कढईमध्ये सुरळीची वडी बनवतो ते कढईलाच पीठ अर्ध चिकटून बसतं, जितकं आपण शिजवत जातो, आणि ते पीठ वाया जातो शेवटी. तर तसं होऊ नये म्हणून ही ट्रिक काढलेली आहे. तर आता ह्या पातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि कुकरचा स्टँडमध्ये हे मी बसवलेलं आहे. तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी खाली कुकरमध्ये ठेवा. आता कुकरमध्ये 1 बोटभर आपल्याला पाणी घालायचं आहे, बोटभर उंचीचं. आणि 1 लिंबाची साल मी ठेवलेली आहे, रस पिळलेली, म्हणजे कुकर खालून काळा होत नाही. त्यामध्ये हे पातेलं स्टँड सकट मी ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही खाली जाळी ठेवून त्याच्यावर हे पातेलं ठेवा. आणि झाकण ठेवायला विसरायचं नाही आहे त्या भांड्यावरती. आणि कुकरला झाकण लावून आपण ह्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. बघा, खूप सोपं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आता 3 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात. मस्तपैकी तेल, मोहरी, मग जिरे, आणि गॅस बंद करायचा. जिरे मोहरी तडतडले की मग त्याच्यामध्ये मी मसाला मिरची घालतीये. तीळ थोडेसे, तीळ मस्त लगे उडायला लागतात बघा. तेल गरम असतं, त्याच्याने हे हळद, हिंग आणि मसाला मिरची सगळं तळलं जातं छानपैकी. फक्त मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा, बाकीचं सगळं आपोआप होतं. आता ही फोडणी देखील गार होऊ द्यायची आपल्याला. बघा, 3 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण प्रेशर कुकरचं निघाल्यावर हे भांडं आपल्याला बाहेर काढायचं आहे. बघा, मस्त असं आपलं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे. आपल्याला अजिबात शिजवताना हाटत बसावं लागलं नाही, डावाने कंटिन्युअस फिरवत बसावं लागलं नाही, आणि कढईला पण पीठ एवढं चिकटलेलं नाही आहे बघा. आणि हे पीठ गरम असताना छान असं आपण चमच्याने फिरवून एकसारखं करूयात. आपण आधीच त्याच्यामध्ये गाठी ठेवल्या नव्हत्या, छान स्मूथ पेस्ट केली होती, त्यामुळे लगेचच हे छान एकसारखं होतं बघा पीठ. कुठेही ह्याच्यामध्ये गुठळी राहत नाही. आता हे गरम गरमच पीठ आपल्याला ताटलीवरती पसरून घ्यायचं आहे. आणि ताटलीला बिलकुल तेल लावायचं नाही. तेल लावलं तर वडी पसरत नाही, पीठ पसरत नाही. त्यामुळे स्वच्छ कोरडं ताट घ्या आणि त्याच्यावरती हे पीठ गरम गरमच घालून घ्यायचं आहे. आणि चमच्यानीच, कारण पीठ गरम असतं त्यामुळे चमच्यानीच हलक्या हाताने आपल्याला जितकं हे पातळ पसरवता येईल
तितकं पातळ पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने भरभर करायचं आहे. फक्त हे गरम असतानाच आपल्याला पसरावं लागतं. जसजसं हे पीठ गार व्हायला लागतं तसतसं ते घट्ट व्हायला लागतं आणि मग ते पसरत नाही. त्यामुळे गरम असताना पटपट आपण हे पसरवून घ्यायचं आहे. आणि राहिलेलं जे पीठ आहे पातेल्यात त्याला परत झाकण ठेवून कुकरमध्येच ठेवा, म्हणजे ते गरम राहील, गार होणार नाही. बघा किती छान अगदी ताटलीचा बूड आपल्याला दिसतोय. इतकी पातळ हे पसरलं जातंय छानपैकी. मस्त त्याला अगदी जितकं काठापर्यंत नेता येईल तेवढं पातळ आपण याला पसरवून घेऊयात. रंग पण हळदीमुळं खूप मस्त आलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत काही जास्त मेहनत करावी लागलेली नाहीये. आणि आपण कोणी पाहुणे जरी आले तरी मध्येच कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत जाऊन बोलत बसू शकतो आणि येऊन आतमध्ये परत करू शकतो. त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला थोडासा वेळ मिळतो. आणि सगळ्यांची फेवरेट डिश असते सुरळीची वडी ही. आणि सुरळीची वडी बनवली म्हणजे वा, किती सुगरण आहे असं म्हटलं जातं. बघा छानपैकी सगळं पसरवून झालेलं आहे. आता आपण ह्याच ताटलीला पलटी करून ह्याच्या मागे देखील राहिलेलं पीठ पसरवून घेऊ शकतो. आता हे थोडंसं मी गार झाल्यानंतर ह्याला कट देऊन घेतेय. आपण अख्खी पोळी सुद्धा पहिल्यांदा गुंडाळून मग त्याच्या वड्या करू शकतो, पण तसं करणं देखील अवघड जातं. त्यामुळे मी पहिल्यांदाच सुरीने कट दिलेत आणि त्यावरती आपण जी फोडणी करून घेतलेली आहे ती पसरवून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये जी मसाला मिरची होती ती मी चुरून घेतलेली आहे. अख्खी ठेवली तर वडी करताना आपली वडी तुटू शकते. त्यामुळे बारीक चुरून घ्यायची मसाला मिरची, त्याच्यामुळे तिखट चव छान येते. आणि मिरचीमध्ये मेथ्या वगैरे असतात ना, त्यामुळे खमंगपणा येतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. बघा अशी फोडणी पसरवून घेतली आहे. आणि आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ती देखील पसरवून घेऊयात. मी मुद्दामून जिथे आपण कट केलेला आहे तिथे घालत नाहीये, म्हणजे आपण गुंडाळताना ते बाहेर येणार नाही. त्यामुळे मधला जो भाग आहे पिठाचा त्याच्यावरतीच आपण असं पसरवून घेऊयात. त्याच पद्धतीने खवलेला नारळ देखील आहे, तो देखील आपण पसरवून घेऊयात. शक्यतो गुंडाळी केल्यानंतर वर हे सगळं पसरवलं जातं, पण मग एखाद्या वडीला फोडणी लागते, एखादीला लागत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने प्रत्येक वडीमध्ये सगळं मसाला यावा, म्हणजे कोथिंबीर, खोबरं आणि फोडणी. त्यामुळे मी ही ट्रिक काढलेली आहे. आणि अगदी हलक्या हाताने बोटाच्या टोकांनी आपण ही वडी अशी वळायची आहे. बघा मस्त अशी वडी निघते. अजिबात आपण तेल वगैरे लावलं नव्हतं. किती नाजूक आणि किती मस्त झालेली आहे. अतिशय पातळ आणि मऊ लुसलुशीत अशी ही आपली सुरळीची वडी. बघा अगदी असं बोटांच्या टोकानी अलगद ह्याला फिरवायचं आहे. मस्त अशी निघते. बघा किती सुंदर झालेली आहे. आणि ही वडी खाताना आतमध्ये जो मसाला आहे तो मस्त मनाला तृप्त करून टाकतो. रेसिपी किती सोपी आणि किती पटकन झाली ना. अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या क्वांटिटीने पण करू शकता, पण पसरवण्यासाठी आपल्याला कुणीतरी मदतीला असलं तर होऊन जातं पटपट. मस्त अशा ह्या वड्या आपण गुंडाळून घ्यायच्या आहेत. आणि मी छोट्या वाटीमध्ये केलं होतं, त्यामुळे 2 ताटं भरून आपल्या ह्या वड्या होणार आहेत. साधारण एक 10 ते 15 वड्या होतात. त्या अंदाजाने तुम्ही किती पीठ घ्यायचं हे अंदाज घेऊ शकता. जेव्हा आपण ताजं ताक करतो तेव्हा हा ठरलेला नाश्ता असतोच. आणि सुरळीच्या वडीचा आणखीन एक हे आहे, म्हणजे तुम्ही आधी बनवून ठेवू शकता, कारण ही गारच खाल्ली जाते, गरम काही नाही. डब्यामध्ये करून तुम्ही केव्हाही ठेवू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही खाऊ शकता. म्हणजे पार्टी स्नॅक म्हणून देखील ही सुरळीची वडी तयार असू शकते. बघा मस्तपैकी आपण एकावर एक ठेवून परत एकदा ह्याच्यावरती खोबरं कोथिंबीर पसरवूयात आणि मस्तपैकी सर्व करूयात. रेसिपी कशी वाटली, ट्रिक कशी वाटली आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि वडीची चव कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी ट्रिक आवडली तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा.
आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपी आली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बघा, सुरळीची वडी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या गावावरून माझा व्हिडिओ पाहत आहात हे देखील सांगा. परत भेटूया.